नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अर्जुन भागवत, सहाय्यक प्राध्यापक, सध्या वाणिज्य विभागाचा विभाग प्रमुख म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या SM जोशी कॉलेज हडपसर, पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. विद्यार्थी मित्रांनो, SYBCom सेमिस्टर 3 CBCS पॅटर्न अंतर्गत आपला जो कंपल्सरी विषय आहे एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ, की ज्याला मराठीमध्ये कंपनी कायद्याची मूलतत्वे असं म्हटलं जातं, या विषयाचं माझं हे चौथं लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण भारतीय कंपनी कायदा 2013ची जी वैशिष्ट्ये आहेत ही पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही जी भारतीय कंपनी कायदा 2013ची वैशिष्ट्ये आहेत यासाठी मी एकूण 2 लेक्चर्स तयार केलेली आहे. त्यातलं हा पार्ट फर्स्ट आहे. हा पार्ट झाल्यानंतर आपण दुसरा पार्ट या लेक्चर नंतर पाहणार आहोत. लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर मी एक महत्त्वाचं निवेदन करू इच्छितो. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेचा हा एक सामाजिक उपक्रम आहे. विविध विषयांचे दर्जेदार व्हिडिओ बनवून समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचविणे हाच आमचा महत्त्वाचा प्रमुख उद्देश आहे. सदरचा व्हिडिओ हा अनेक संदर्भ ग्रंथांचा उपयोग करून फक्त शैक्षणिक उद्देशासाठीच तयार करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ तयार करण्यापाठीमागचा आमचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही आहे. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण लेक्चरला सुरुवात करूया. भारतीय कंपनी कायदा 2013 हा जो 2013 साली संमत झाला, या नवीन कंपनी कायद्याची जी काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत त्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. फीचर्स ऑफ द इंडियन कंपनी ॲक्ट 2013 याच्यावर आपण साधारणतः सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एकूण आपणाला 24 वैशिष्ट्ये पाहायची आहेत. भारतीय कंपनी कायदा 2013ची आपणाला एकूण 24 वैशिष्ट्ये पाहायची आहेत. त्यातली 12 वैशिष्ट्ये ही या लेक्चरमध्ये होतील आणि उरलेली 12 वैशिष्ट्ये ही माझ्या पुढच्या पार्टमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर ठीक आहे, आपण वैशिष्ट्यांना सुरुवात करूया. तर भारतीय कंपनी कायदा 2013 या नवीन कायद्याचं पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या नवीन कायद्यामध्ये एकूण 29 प्रकरणं आहेत, 470 कलमं आहेत व 7 अनुसूची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपणाला चांगलं माहीत आहे की भारतामध्ये अनेक कंपन्या आहेत. त्यातल्या काही कंपन्या या आपल्या भारतातल्या आणि काही विदेशी कंपन्या आहेत. 1991 नंतर म्हणजे LPGचं युग आल्यानंतर भरपूर कंपन्या भारतामध्ये स्थापन झाल्या. त्यामध्ये काही भारतातल्या आणि काही विदेशातल्या होत्या. मग या जागतिकीकरणाच्या युगामध्ये जर कंपन्यांवर कायदेशीररित्या नियंत्रण ठेवायचं असेल, भारतातले उद्योग व्यवसाय हे कायद्याच्या चौकटीत तुम्हाला जर व्यवस्थित चालवायचे असतील तर आपणाला चांगला कंपनी कायदा हा अस्तित्वात आणला पाहिजे किंवा तो संमत केला पाहिजे. अगदी त्याच पद्धतीनं आपल्या भारत सरकारनं हा जो नवीन कायदा भारतीय कंपनी कायदा 2013 हा जो संमत केला, त्याच्यामध्ये साधारणतः अतिशय सविस्तर स्वरूपात भारतीय कंपन्यांनी कोणत्या पद्धतीनं, कोणत्या नियम व अटींना अधीन राहून काम करावं आणि आपला उद्योग व्यवसाय सुरू ठेवावा या संबंधीच्या सर्व अटी नियम या कायद्यामध्ये दिलेले आहेत. त्यासाठी भारतीय कंपनी कायद्यामध्ये 29 प्रकरणं, 470 कलमं व 7 अनुसूची त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपणाला पाहावयास मिळतात. त्यानंतर दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एक व्यक्ती कंपनी. विद्यार्थी मित्रांनो,
नवीन कंपनी कायद्याचं हे खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. पूर्वीच्या कंपनी कायद्यानुसार कोणतीही एक व्यक्ती कंपनी स्थापन करू शकत नव्हती, परंतु या नवीन कायद्याप्रमाणे कोणतीही एक व्यक्ती आपली कंपनी स्थापन करू शकते आणि आपल्याकडे जे स्वकौशल्य आहे, आपल्याकडे जे नॉलेज आहे, आपल्याकडे जो अनुभव आहे, त्याच्या आधारे आपली छानपैकी एखादी स्वतःची एकट्या व्यक्तीची कंपनी साधारणतः तो व्यक्ती स्थापन करू शकतो. अशा एक व्यक्ती कंपनीसाठी साधारणतः ज्या अटी आहेत त्या थोड्याशा शिथिल यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर ज्या एका व्यक्तीला आपली कंपनी स्थापन करावयाची आहे त्या व्यक्तीला आपल्या वारसाचं नाव हे साधारणतः नमूद करणं हे बंधनकारक केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या कंपनीचा प्रयोग भारतामध्ये पहिल्यांदाच होतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक व्यक्ती कंपनीचा फायदा म्हणजे उत्तरदायित्व किंवा जबाबदारी ही कमी असते आणि जो काही प्रॉफिट मिळतो तो फक्त त्या एका व्यक्तीलाच मिळत असतो. फक्त त्या एका व्यक्तीनं आपलं नॉलेज, आपला एक्सपिरियन्स हा वापरून एक नाविन्यपूर्ण इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट किंवा सर्व्हिस जर मार्केटमध्ये त्या व्यक्तीनं जर आणलं तर निश्चित पद्धतीने ती व्यक्ती चांगल्या पद्धतीची कंपनी स्थापन करू शकते. तर हा महत्त्वाचं हे जे आहे महत्त्वाचं वैशिष्ट्य हे नवीन कंपनी कायद्यानुसार आपणाला दिसतंय, एक व्यक्ती कंपनी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 3 नंबरचे जे वैशिष्ट्य आपणाला पाहावयास मिळतं ते म्हणजे कंपन्यांची सामाजिक जबाबदारी. हे पण अतिशय महत्त्वाचं आणि समाजहितासाठी, समाजासाठी असणारं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. 2013च्या कंपनी कायद्यामध्ये सरकारनं असं सांगितलं की तुम्ही कंपन्या देशात, आपल्या भारत देशात स्थापन करताय, त्याचप्रमाणे तुमची कंपनी भारतामध्ये स्थापन होते म्हटल्यावर तुम्ही भारतावर अवलंबून आहात. तुम्हाला जे इनपुट पाहिजे म्हणजे रॉ मटेरियल, त्याच्यानंतर कर्मचारी किंवा बाकीचे इन्व्हायरमेंट सगळं तुम्हाला समाजाकडून, आमच्या देशाकडून मिळतंय आणि तुम्ही आमच्या सामाजिक घटकांचा वापर करून प्रोडक्शन घेताय, ते विकताय, त्यातून प्रॉफिट मिळवताय आणि तयार केलेलं प्रोडक्ट पुन्हा आमच्याच समाजामध्ये येऊन आमच्याच ग्राहकांना विकताय. मग समाजापासून कंपन्यांना जर एवढा फायदा होत असेल तर निश्चित पद्धतीनं कंपन्यांनी सुद्धा त्यांनी समाजाप्रती आपली जबाबदारी दाखवली पाहिजे आणि समाजासाठी त्यांनी काम केलं पाहिजे. त्यामध्ये प्रॉफिट वगैरे किंवा पैसा बाजूला करून ज्या परिसरामध्ये कंपन्या स्थापन झालेल्या आहेत त्या परिसरातील लोकांना अशा कंपन्यांनी मदत केली पाहिजे, तिथल्या समाजाला मदत केली पाहिजे. त्यानंतर तिथं काही महत्त्वाच्या सामाजिक सोयीसुविधा, सुखसुविधा ज्या का महत्त्वाच्या आहेत, उदाहरणार्थ वीज, पाणी, शिक्षण, त्यानंतर सांस्कृतिक पद्धतीनं काय असेल तर ते, धार्मिक पद्धतीनं किंवा आपणाला सांगता येईल का जे महत्त्वाच्या गरजेच्या समाज उपयोगी मूलभूत आवश्यक अशा ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या बाबी आहेत तर त्या अशा कंपन्यांनी समाजासाठी पुरविल्या पाहिजेत. तर ही नवीन एक संकल्पना भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार विद्यार्थी मित्रांनो आलेली आपणास पाहावयास मिळते. त्याला इंग्लिशमध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज असं म्हणतात, म्हणजे CSR म्हणतात त्याला. कंपन्यांनी आपली समाजाप्रती जबाबदारी दाखवली पाहिजे. कारण का, ती कंपनी समाजामध्ये स्थापन झालेली असते, त्यांना जे काही मिळायचं आहे ते समाजाकडून मिळतं. म्हणजे समाजाच्या मदतीनं ते आपली कंपनी उभी करतात, मोठी करतात आणि डेव्हलप होतात. मग कंपनी जर समाजावर डिपेंड असेल तर मग याच कंपनीनं समाजासाठी सुद्धा आपली जबाबदारी जी आहे ही व्यक्त केली पाहिजे आणि समाजासाठी काहीतरी देणे लागतो या भावनेनं
अशा कंपन्यांनी समाजासाठी काहीतरी दिलं पाहिजे, असं भारतीय कंपनी कायदा 2013 सांगतो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 4 नंबरचा जो पॉईंट आहे तो तिसऱ्या पॉईंटला साधारणतः त्याच्याशीच रिलेटेड आहे. काय आहे पॉईंट तो? निव्वळ नफ्याच्या सरासरी 2% रक्कम त्यांनी समाजासाठी खर्च केली पाहिजे. ज्या कंपन्या भारतामध्ये स्थापन होतात अशा कंपन्यांनी त्यांना मिळणाऱ्या मागील 3 वर्षाच्या निव्वळ नफ्याच्या सरासरी 2% रक्कम ही जी आहे ही त्यांनी समाजासाठी खर्च केली पाहिजे. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा कोणत्या कंपन्या आहेत का ज्यांनी समाजासाठी 2% रक्कम खर्च केली पाहिजे? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं भाग भांडवल हे 500 कोटींपेक्षा जास्त आहे, ज्यांची उलाढाल ही 1000 कोटीपेक्षा जास्त आहे आणि ज्यांचा निव्वळ नफा, वार्षिक निव्वळ नफा हा 5 कोटीपेक्षा जास्त आहे, अशा सर्व कंपन्यांनी आपल्या निव्वळ नफ्याच्या सरासरी 2% रक्कम ही समाजासाठी देणं बंधनकारक आहे. त्यांनी ती रक्कम 2% रक्कम ही समाजासाठी दिली पाहिजे. आता ही 2% रक्कम जी आहे ही कशासाठी खर्च करायची? ठीक आहे, समाजासाठी खर्च करायची, पण कोणत्या कामासाठी? तर सामाजिक सेवा सुविधा, समाजाचा विकास झाला पाहिजे, त्या परिसराचा विकास झाला पाहिजे, अशा घटकांसाठी ही 2% रक्कम खर्च करावयाची आहे. आता आपण पाहतो आज भरपूर भारतीय कंपन्या आपली 2% रक्कम कशासाठी खर्च करतात? तर अनेक शहरांमध्ये पाणी पुरवठा योजना आणण्यासाठी, त्याच्यानंतर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी, वीज पुरवठा करण्यासाठी, गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी, काही महत्त्वाचे कोर्सेस एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये रन करण्यासाठी, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे वाहतूक सुविधा सुधारण्यासाठी, गरिबांना मदत करण्यासाठी, सांस्कृतिक काही कार्यक्रमांमध्ये हिस्सा घेऊन ती रक्कम खर्च केली जाते. त्याच पद्धतीनं क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रासाठी सुद्धा काही कंपन्या रक्कम खर्च करताय, असं आपणाला विद्यार्थी मित्रांनो दिसतंय. आता त्याचं एक उत्तम उदाहरण देतो. पुण्यामध्ये जी सिरम कंपनी आहे, ती सिरम कंपनी साधारणतः जे पुणे महानगरपालिकेच्या अंडर जो एरिया येतो तिथल्या कचऱ्याची विल्हेवाट लावते. याचा अर्थ आपली सिरम कंपनी ही समाजाप्रती त्यांची जबाबदारी व्यक्त करत आहे आणि ती त्यांची सामाजिक जबाबदारी समजून आपल्या निव्वळ नफ्याच्या 2% रक्कम हे कशासाठी खर्च करताय? तर पुणे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी. तर हे एक साधं उदाहरण मी तुम्हाला दिलं. अजून असे भरपूर उदाहरणं आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतील का ज्या कंपन्या आपल्या निव्वळ नफ्याच्या 2% रक्कम हे समाजासाठी खर्च करत असतात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढचे जे पॉईंट्स आहे त्यामध्ये 5 नंबरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जनतेकडून भांडवल उभारणी व उद्दिष्ट विधानामध्ये बदल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला चांगलं माहीत आहे की कंपन्या या जनतेकडून भांडवल उभारणी करत असतात. साधारणतः भरपूर कंपन्या ज्या मोठ्या होतात त्या आपल्याला लागणारं भांडवल हे भागांच्या स्वरूपात गोळा करतात. हे भाग कोणापुढे विकण्यासाठी ठेवले जातात? तर जनतेपुढे विकण्यासाठी ठेवले जातात. आता जर या कंपन्या जनतेकडून भांडवल उभारणी करत असेल तर भांडवल उभारणी करत असताना या कंपन्या माहिती पत्रकाद्वारे जनतेला आवाहन करतात आणि या माहिती पत्रकामध्ये काही महत्त्वाची माहिती कंपनीविषयी दिली जाते. त्यानंतर आपल्याला चांगलं माहीत आहे की कोणत्याही कंपनीचे 3 महत्त्वाचे दस्तऐवज असतात: घटनापत्रक, माहितीपत्रक आणि नियमावली. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 3ही डॉक्युमेंट कंपन्यांना तयार करावे लागतात आणि ते नोंदणी अधिकाऱ्याकडून संमत करून घ्यावे लागतात. तिथं त्याची नोंदणी करावी लागते. आता विद्यार्थी मित्रांनो,
जेव्हा कंपनी स्थापन होते तेव्हा त्यांना आपण कंपनी का स्थापन करतो आहे याचं उद्दिष्ट हे साधारणतः फिक्स करावं लागतं. त्याला आपण उद्दिष्ट कलम असं म्हणतो. मग हे उद्दिष्ट कलम जे आहे हे कंपन्यांना घटनापत्रकात लिहावं लागतं. घटनापत्रकामध्ये उद्दिष्ट विधान असतं. त्याला उद्दिष्ट विधान पण म्हणतात आणि उद्दिष्ट कलम सुद्धा म्हणतात. म्हणजे ठराविक या उद्दिष्टासाठी आम्ही कंपनी स्थापन करतो आहे, त्याला उद्दिष्ट कलम म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. आणि तेच उद्दिष्ट कलम, तेच उद्दिष्ट विधान ज्यावेळी या कंपन्या जनतेकडून भांडवल उभारणी करतात त्यावेळी माहिती पत्रकामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख करावा लागतो विद्यार्थी मित्रांनो. मग आता जर तुम्ही जनतेकडून पैसा हा ठराविक उद्दिष्टासाठी जर घेत असाल भाग स्वरूपाने, तर तो पैसा त्याच उद्दिष्टासाठी वापरला गेला पाहिजे, हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर जनतेकडून पैसा घेतला का बाबा मला एक फॅक्टरी टाकायची आहे आणि एक साधारणतः मेडिसिन बनवण्याची फॅक्टरी टाकायची आहे, तर मग तुम्ही त्या पैशाचा वापर मेडिसिन बनवण्यासाठीच केला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे काय, जनतेकडून तुम्ही पैसा कोणत्या आधारे घेताय, तर मला मेडिसिनची कंपनी टाकायची, म्हणजे तुमचं उद्दिष्ट काय आहे, मेडिसिनची कंपनी टाकणं. मग आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पैसा मेडिसिनची कंपनी टाकण्यासाठी जनतेकडून उभा केला असेल तर तुम्ही मेडिसिनचीच कंपनी टाकली पाहिजे. पण भरपूर वेळा विद्यार्थी मित्रांनो आपणाला असं दिसून येतं का कंपन्या जनतेकडून पैसा हा वेगळ्या उद्दिष्टासाठी घेतात, जनतेला एक दाखवतात आणि प्रत्यक्षात मात्र तो पैसा वेगळ्या कामासाठी वापरला जातो. तर हे होऊ नये म्हणून नवीन कंपनी कायदा 2013 मध्ये जर अशा कंपन्यांनी दुसऱ्या उद्दिष्टांसाठी तो पैसा वापरायचा असेल तर या कंपन्यांना तो पैसा वापरता येत नाही. ज्या उद्दिष्टासाठी तो पैसा तुम्ही जनतेकडून भाग स्वरूपात घेतला आहे त्याच उद्दिष्टासाठी तो वापरला गेला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. मग तुम्हाला जर उद्दिष्ट बदलायचं असेल तर तुम्हाला ते बदलता येतं, परंतु नवीन कंपनी कायदा असं सांगतो की तुम्ही भागधारकांची सभा बोलवली पाहिजे आणि त्या सभेमध्ये तुम्ही ठराव संमत केला पाहिजे आणि मगच तुम्हाला ते तुमच्या कंपनीचं उद्दिष्ट हे बदलता येतं विद्यार्थी मित्रांनो. तर अशा पद्धतीनं आपण 5 नंबरचा पॉईंट जनतेकडून भांडवल उभारणी व उद्दिष्ट विधानामध्ये बदल हा पाहिलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे भागधारकांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. आता विशेषतः ही जी वाढ झालेली आहे ही खाजगी कंपन्यांच्या बाबतीत आहे. पूर्वी खाजगी कंपन्यांची कमाल सभासद संख्या ही 50 होती कंपनी कायदा 1956 नुसार, परंतु नवीन भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार याच सभासदांची संख्या ही 50 वरून 200 झालेली आहे. म्हणजेच आता खाजगी कंपन्यांची कमाल सभासद संख्या ही जी आहे ही विद्यार्थी मित्रांनो 200 झालेली आहे. हा महत्त्वाचा बदल किंवा हेही महत्त्वाचं वैशिष्ट्य आपणाला नवीन भारतीय कंपनी कायदा 2013चं सांगता येईल. त्यानंतर 7 नंबरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे भागधारकांना विशेष अधिकार व स्वातंत्र्य. हा सुद्धा खूप महत्त्वाचा पॉईंट आपणाला विद्यार्थी मित्रांनो सांगता येईल. जुन्या कंपनी कायदा जो होता 1956चा त्याच्यानुसार भागधारकांना विशेष अधिकार असे नव्हते. काही मर्यादित स्वरूपाचे अधिकार त्यांना होते. कंपनीचे मालक ते होते, परंतु असे विशेष अधिकार जे असतात तर ते नव्हते. नवीन भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार विद्यार्थी मित्रांनो याच भागधारकांना काही नवीन अधिकार देण्यात आलेले आहेत. एक उदाहरण म्हणून सांगतो. पूर्वी समजा तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये तुमच्या व्यवस्थापकीय लोकांना, जे तुमचे मॅनेजरियल किंवा व्यवस्थापकीय व्यक्ती असेल, त्यांचा मोबदला जर तुम्हाला निश्चित करायचा असेल तर पूर्वी साधारणतः शासनाची परवानगी घेणं अपेक्षित होतं. परंतु नवीन कंपनी कायद्यामध्ये असं नाही आहे. तुम्ही
तुमची कंपनी असेल तर भागधारकांच्या सभेत एक ठराव संमत करून सुद्धा तुम्ही प्रशासकीय किंवा व्यवस्थापकीय तुमचं जे वेतन आहे किंवा मोबदला जो आहे त्याच्यावर निर्णय तुम्ही घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. तर हा एक महत्त्वाचा बदल नवीन कंपनी कायद्यात झालेला आहे की भागधारकांना काही विशेष असे अधिकार देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर भागधारकांना काही स्वातंत्र्य दिलेलं आहे. काय स्वातंत्र्य दिलंय, काय अधिकार दिले, तर जर समजा एखाद्या भागधारकाला कंपनीविषयी काही माहिती आवश्यक असेल किंवा कंपनीचा काही महत्त्वाचा डेटा जर त्याला माहिती पाहिजे असेल तर तो कधीही साधारणतः त्या कंपनीमध्ये जाऊन ती माहिती साधारणतः घेऊ शकतो. तर हा महत्त्वाचा बदल किंवा महत्त्वाचं वैशिष्ट्य आपणाला भारतीय कंपनी कायदा 2013चं सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 8 नंबरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे विदेशी कंपन्यांसाठी वर्ष अखेर मुदतीत शिथिलता. आता विद्यार्थी मित्रांनो, आपणाला चांगलं माहीत आहे की भारतामध्ये कोणत्याही उद्योग व्यवसाय किंवा कंपन्यांसाठी आर्थिक वर्ष किती ते किती असतं, त्याचा मुदत किती, तर 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं काय आहे, आर्थिक वर्ष आहे, बरोबर. परंतु समजा आपल्या इथली कंपनी एखादी समजा विदेशात स्थापन झालेली असेल आणि आपल्या इथली एखादी प्रमुख कंपनीची सहाय्यक कंपनी समजा विदेशात स्थापन झालेली आहे किंवा आपल्या भारतातल्या एखाद्या सहाय्यक कंपनीची प्रमुख कंपनी विदेशात स्थापन झालेली असेल, तर अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो नवीन कंपनी कायदा असं सांगतो का ज्या कंपन्या विदेशात स्थापन झालेल्या आहेत तर त्यांना या आर्थिक वर्षाच्या मुदतीमध्ये शिथिलता आणण्यात आलेली आहे. कारण का काय इश्यू आहे, त्यामध्ये अशा कंपन्यांना जे सर्व रूल्स आणि सर्व नियम जे लागू होतात ते त्या देशाचे लागू होतात, त्या समोरच्या ज्या देशामध्ये आपली कंपनी स्थापन झालेली आहे तर त्या देशाचे सर्व नियम लागू होतात. त्यामुळं भारतीय कंपनी कायदा असं सांगतो का जी कंपनी विदेशात आहे त्या कंपनीला भारतातले रूल्स लागू होत नाही, तर त्यांना 31 मार्च ही मुदत नाही, तर फक्त ज्या भारतातल्या कंपन्या आहेत त्यांनाच फक्त 1 एप्रिल ते 31 मार्च, बाकीच्या बाहेरच्या ज्या कंपन्या असेल तर त्यांना त्यांच्या देशातले रूल्स किंवा नियम अटी या लागू होतील. ठीक आहे, तर हाही महत्त्वाचा बदल किंवा वैशिष्ट्य आपणाला सांगता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचे जे पॉईंट्स आहेत त्यामध्ये 9 नंबरचा पॉईंट्स आपणाला पाहावयास मिळतो ते म्हणजे कंपन्यांचे हिशेब व ऑडिटबाबत पारदर्शकता. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. नवीन कंपनी कायदा असं सांगतो 2013चा की भारतातल्या प्रत्येक कंपनीनं आपल्या स्वतःची जी हिशोब पुस्तके आहेत ही कमीत कमी 8 वर्ष ही जमा म्हणजे व्यवस्थित त्याचं रेकॉर्ड करून ठेवलं पाहिजे, चांगल्या स्थितीत ठेवणं गरजेचं आहे, ते बंधनकारक केलेलं आहे. कारण कधीही सरकार ही पुस्तकं तपासू शकतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपन्यांनी आपले हिशोब हे अतिशय पारदर्शी ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर हिशोब झाल्यानंतर 31 मार्च नंतर किंवा अंतर्गत तुमचं जे ऑडिट असतं त्यामध्ये त्याचबरोबर 31 मार्च नंतर जे तुमचं वार्षिक ऑडिट होतं त्यामध्ये सुद्धा तुम्ही पारदर्शकता ठेवली पाहिजे. म्हणजे ज्यावेळी तुमचं वार्षिक आर्थिक वर्ष संपतं त्यावेळी त्या वर्षभरामध्ये तुम्ही जे केलं त्याचा सगळा फिनान्शियल किंवा आर्थिक लेखाजोखा हा तुम्ही ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यानंतर तुमचं ट्रेडिंग अकाउंट, बॅलन्स शीट याच्यामध्ये व्यवस्थित मांडून ते सभेमध्ये संमत करून भागधारक आणि संचालकांच्या सभेत संमत करून ते तुम्ही जनतेसमोर म्हणजेच भागधारकांसमोर ठेवलं पाहिजे. आणि अतिशय पारदर्शी स्वरूपाचा व्यवहार किंवा कारभार हा दिसला पाहिजे. त्यानंतर जे ऑडिट होणार आहे त्यामध्ये सुद्धा पारदर्शी पद्धतीनं ते ऑडिट झालं पाहिजे. ऑडिटरला सुद्धा आपला रिपोर्ट जो आहे
हा भागधारकांना कळवावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व कंपन्यांनी आपले हिशोब आणि ऑडिट हे पारदर्शी ठेवून कंपनीशी संबंधित जे जे घटक असतात, त्यामध्ये भागधारक, त्यामध्ये सरकार, त्यामध्ये कंपनीशी संबंधित सरकारी कार्यालये यांना ते रिपोर्ट्स वेळच्या वेळी सादर केले पाहिजे आणि ते पारदर्शी ठेवले पाहिजे. त्याच्यामध्ये अधिक गुणवत्तापूर्ण किंवा त्याला पारदर्शकता म्हणता येईल किंवा एक परफेक्ट, कुठेही फ्रॉड वगैरे नको आहे. तर अशा पद्धतीनं रेकॉर्ड जतन करावं असं भारतीय कंपनी कायदा 2013 सांगतो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 10 नंबरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे संगणकावर आधारित जमा खर्च व सर्व पुस्तके. हा एक महत्त्वाचा बदल किंवा महत्त्वाचं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो आपणाला यामध्ये सांगता येईल. नवीन भारतीय कंपनी कायदा 2013 असं सांगतो की सर्व कंपन्यांनी आपले जमा खर्च, त्याच्यामध्ये सर्व हिशोब सगळे चालत आहे त्याच्यामध्ये, म्हणजे ट्रायल बॅलन्स, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यानंतर तुमचं बॅलन्स शीट किंवा इतर महत्त्वाचे सगळे तुमचे अकाउंट्स किंवा सर्व तुमचे बुक्स ऑफ अकाउंटिंग किंवा तुमचं सगळं रेकॉर्ड, कीर्द म्हणतात त्याला, तर ते सर्व. त्यानंतर सभासदांच्या नोंदवया, त्यानंतर इतर महत्त्वाचे तुमचे डॉक्युमेंट्स, काही महत्त्वाचे कॉन्ट्रॅक्ट झालेले असेल तर ते, त्यानंतर काही बॉन्ड पेपर, त्यानंतर महत्त्वाचे काही तुमचे बिलं वगैरे असतील तर ते, त्यानंतर कंपनीतली महत्त्वाचे दस्तऐवज जे का भागधारकांशी संबंधित आहे, जे का जनतेशी संबंधित आहे, जे का सरकारशी संबंधित आहे, हे सर्व रेकॉर्ड विद्यार्थी मित्रांनो हे कम्प्युटराइज्ड झालं पाहिजे असं नवीन कायदा सांगतो. कारण का, ते जर तुम्ही प्रॉपर कम्प्युटरच्या साहाय्यानं कम्प्युटरवर जर तुम्ही ते सेव्ह करून ठेवलं तर अशा रेकॉर्ड, अशी पुस्तकं आपले भागधारक, आपले काही अधिकारी, जर काही सरकारी कार्यालयांना हवं असेल तर ते सर्वजण अतिशय कमी वेळात व कमी खर्चात पाहू शकतील, वाचू शकतील. याचा अर्थ काय झाला विद्यार्थी मित्रांनो, भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार हिशोब आणि ऑडिटमध्ये तर पारदर्शकता आलीच आली, परंतु तुमचे जे महत्त्वाचे दस्तऐवज आहे, तुमचं जे महत्त्वाचं रेकॉर्ड आहे, यामध्ये सुद्धा पारदर्शकता आली. त्यानंतर 11 नंबरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे हिशोब तपासणीसाठी नियुक्ती फक्त 5 वर्षाकरिता. अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. नवीन कंपनी कायदा असं सांगतो का कोणत्याही कंपनीनं आपल्या कंपनीसाठी हिशोब तपासणीस म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट याची जी अपॉइंटमेंट आहे ही फक्त 5 वर्षासाठी करायची आहे. ती 5 वर्ष झाल्यानंतर सर्वस्वी अधिकार भागधारकांना असेल का पुढच्या 5 वर्षासाठी कोणत्या चार्टर्ड अकाउंटंटची नियुक्ती करायची. जर समजा भागधारकांना असं वाटलं की पूर्वीचेच चार्टर्ड अकाउंटंट आपल्याला पुन्हा हवे आहेत किंवा त्यांचीच नियुक्ती आपणाला करावयाची आहे, तर तसा महत्त्वाचा ठराव हा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये भागधारक घेतात आणि त्यानुसार त्या हिशोब तपासणीसाठी नियुक्ती पुढच्या 5 वर्षासाठी केली जाते. म्हणजे असं कधीही नाही का एकदा एक CA कंपनीसाठी नेमला आणि तो लाईफ टाईमसाठी आहे, असं कधीही नाही. त्याची टर्म ठरवून दिलेली आहे. एकदा टर्म संपली, जर त्याचं काम योग्य असेल, भागधारकांना ते काम आवडलं किंवा पारदर्शी असेल किंवा अतिशय व्यवहार्य आहे, कुठेही फ्रॉड नाही आहे, जर असं भागधारकांना वाटलं तरच पुन्हा रिअपॉइंटमेंट होते, अन्यथा ती कंपनी किंवा त्या कंपनीतले भागधारक दुसऱ्या हिशोब तपासणीसाठी नियुक्ती करू शकतात. आणि विद्यार्थी मित्रांनो 12 नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे CA साठी कंपन्यांची हिशोब तपासणीची मर्यादा. अगदी बरोबर. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जे चार्टर्ड अकाउंटंट असतात, एक चार्टर्ड अकाउंटंट जास्तीत जास्त किती कंपन्यांची हिशोब तपासणी करू शकतो हे भारतीय कंपनी कायदा 2013 सांगतो. म्हणजे असं काही नाही आहे का बुवा एक CA असेल तो कितीही कंपन्यांची हिशोब तपासणी करू शकतो, असं नाही आहे.
जसं कायद्यात सांगितलेलं आहे, जसं कायदा सांगतो त्या पद्धतीनं आपणाला ही साधारणतः लिमिट किंवा मर्यादा ठेवावी लागते. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत. त्यामध्ये शेवटचा आपण पाहिला CA साठी कंपन्यांची हिशोब तपासणीची मर्यादा. भरपूर हिशोब तपासणी पूर्वी कसं व्हायचं की कितीही कंपन्यांचं ऑडिट करू शकायचे, परंतु विद्यार्थी मित्रांनो, आताचा नवीन कंपनी कायदा असं सांगतो की एक चार्टर्ड अकाउंटंट मॅक्सिमम साधारणतः 20 कंपन्यांची हिशोब तपासणी करू शकतो. परंतु कायद्यात जे सांगितलेलं आहे, भारतीय कंपनी कायदा 2013 मध्ये जे सांगितलेलं आहे त्या संख्येपेक्षा जास्त कंपन्यांची हिशोब तपासणी त्या CA ला करता येणार नाही. म्हणजे काय झालं, चार्टर्ड अकाउंटंट या ज्या व्यक्ती असतात त्यांनी किती कंपन्यांची हिशोब तपासणी करावी हे भारतीय कंपनी कायदा 2013 मध्ये सांगितलेलं आहे. तर त्या पद्धतीनं त्या गाईडलाईन पाहून CA लोक किंवा चार्टर्ड अकाउंटंट हे जे लोक असतात तर ते तेवढ्याच संख्येच्या कंपन्यांची हिशोब तपासणी करत असतात विद्यार्थी मित्रांनो. तर हा भारतीय कंपनी कायदा 2013 ची जी वैशिष्ट्ये आहे त्यातली 12 वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहे. हा माझा वैशिष्ट्यांचा भाग 1 होता. भाग 1 मध्ये आपण 12 वैशिष्ट्ये पाहिली आणि भाग 2 मध्ये आपण पुन्हा 12च वैशिष्ट्ये पाहणार आहोत. तर ते माझ्या पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला पाहावयास मिळतील. तोपर्यंत सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये.